नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या स्पष्टीकरण सत्रात तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सेट किंवा नेट परीक्षेची तयारी करत असाल तर युनिट 10 मधील उच्च शिक्षण प्रणाली हा विषय किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. आज आपण याच युनिटमधील प्राच्य, पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षण हे 3 मुख्य प्रकार अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत समजून घेणार आहोत. काही भन्नाट ट्रिक्स आणि शॉर्टकट वापरून आपण हे शिकूया, जेणेकरून नवशिक्या असोत किंवा रिपीटर्स सर्वांनाच याचा फायदा होईल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. अभ्यासाला योग्य दिशा मिळावी म्हणून आपण आजची रूपरेषा थोडक्यात पाहूया. आपण अगदी बेसिक म्हणजे प्रणालींच्या ओळखीपासून सुरुवात करू. त्यानंतर प्राच्य, पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षण ह्या तिन्ही व्यवस्था सविस्तर पाहू. आणि शेवटी जे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तो म्हणजे परीक्षाभिमुख दृष्टिकोन आणि काही ट्रिक्स. हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. तर आपल्या पहिल्या मुख्य भागाकडे वळूया. प्राच्य शिक्षण म्हणजेच ओरिएंटल लर्निंग, जिथे आपण आपल्या प्राचीन ज्ञानाचे जतन कसे झाले हे पाहणार आहोत. आता शिक्षणाच्या या पहिल्या आधारस्तंभाचा विचार करताना इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. तुम्हाला तो प्रसिद्ध ऐतिहासिक वाद आठवतोय का? प्राच्यवादी विरुद्ध आंग्लवादी शिक्षणाचा वाद. बघा, हे अगदी सोपं आहे. प्राच्यवादी किंवा ओरिएंटलिस्ट शिक्षण हे आपल्या पूर्वेकडील मूल्यांवर आणि स्थानिक भाषांवर भर देतं. म्हणजे यात वेद, आयुर्वेद यांसारख्या प्राचीन ज्ञान प्रणालींचं जतन करण्याला प्राधान्य होतं. या उलट आंग्लवादी शिक्षण हे पूर्णपणे पाश्चात्य विचार आणि इंग्रजी माध्यमावर केंद्रित होतं. परीक्षेत हा फरक हमखास विचारला जातो, त्यामुळे ही कॉन्सेप्ट एकदम क्लिअर ठेवा. आपली ही जी प्राचीन किंवा पारंपरिक शिक्षण प्रणाली आहे ना, ती एकाएकी तयार झालेली नाही. ती टप्प्याटप्प्याने विकसित झाली आहे. सुरुवातीला म्हणजे वैदिक काळात श्रुती आणि स्मृती म्हणजेच ऐकून आणि पाठांतर करून तोंडी पद्धतीनं ज्ञान दिलं जायचं. त्यानंतर बौद्ध काळ, मग इस्लामिक काळ आणि शेवटी आधुनिक शिक्षण, असा हा पूर्ण प्रवास आहे. तोंडी शिक्षणाकडून आपण हळूहळू एका संघटित आणि संरचित शिक्षण केंद्रांकडे गेलो. आणि जेव्हा आपण या प्राचीन शिक्षण केंद्रांबद्दल बोलतो तेव्हा परीक्षेसाठी एक अतिशय सोपी पण महत्त्वाची ट्रिक कायम लक्षात ठेवा. जोड्या जुळवा या प्रश्नांमध्ये तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला यावर हमखास प्रश्न असतो. तक्षशिला म्हटलं की आंतरविद्याशाखीय आणि व्यावहारिक प्रशिक्षण हे शब्द डोळ्यांसमोर आलेच पाहिजेत. नालंदा हे जागतिक निवासी केंद्र होतं आणि तिथे महायान बौद्ध धर्माचं शिक्षण दिलं जायचं. आणि विक्रमशिला हे प्रामुख्याने तांत्रिक बौद्ध धर्मासाठी प्रसिद्ध होतं. बस हे 3 कीवर्ड्स पक्के लक्षात ठेवा, तुमचा एकही मार्क जाणार नाही. प्राचीन विद्यापीठांचा विषय निघालाच आहे, तर आपला पुढचा टप्पा आहे प्रमुख प्राच्य संशोधन संस्था. या संस्थांनी हेच प्राचीन पूर्वेकडील ज्ञान आजही कसं जतन करून ठेवले ते आपण पाहूया. कालांतराने ती प्राचीन विद्यापीठे नष्ट झाली, पण आपल्या आधुनिक अभ्यासकांनी हे ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी काही खास संस्था उभारल्या. विद्यार्थी मित्रांनो, नेट सेटच्या पेपरमध्ये जोड्या जुळवासाठी हा अत्यंत हाय यील्ड म्हणजे हमखास मार्क मिळवून देणारा विषय आहे. इथे थोड्या मेमरी ट्रिक्स वापरायच्या. जसं की संस्कृत अकॅडमी म्हटलं की पंडित मदन मोहन मालवीय यांचं नाव थेट चेन्नईशी जोडायचं. आणि भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट दिसलं की लगेच पुणे हे उत्तर टिक करायचं. ओरिएंटल इन्स्टिट्यूट बडोदाला आहे आणि अडियाड लायब्ररी चेन्नईला. हे असंच पाठ करून ठेवा. या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाची ठिकाणं आहेत जी तुमच्या नोट्समध्ये असलीच पाहिजेत. ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट्स लायब्ररी त्रिवेंद्रमला आहे, विश्वेश्वरानंद इन्स्टिट्यूट होशियारपूरला आणि गंगानाथ झा केंद्रीय संस्कृत विद्यापीठ अलाहाबादला आहे. पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंजावरची सरस्वती महाल लायब्ररी, कारण इथे भारतीय हस्तलिखितांचा म्हणजेच मॅन्युस्क्रिप्टचा जगातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संग्रह आहे. हे नक्की नोट डाऊन करून घ्या. चला, आता आपल्या दुसऱ्या मुख्य आधारस्तंभाकडे वळूया. तो म्हणजे पारंपरिक शिक्षण प्रणाली, ज्याला आपण कन्व्हेन्शनल लर्निंग म्हणतो. ही आपली आजची प्रचलित शिक्षण व्यवस्था आहे. कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक शिक्षण प्रणाली म्हणजे सध्याची आपली शाळा आणि कॉलेजची व्यवस्था. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून यात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर राधाकृष्णन आयोग. 1948-49च्या या आयोगानेच स्वातंत्र्योत्तर भारतात शिक्षणाचं प्रमाणीकरण केलं. आज आपण ज्या BA, BSc, BCom यांसारख्या पारंपरिक पदव्या घेतो त्या 10+2+3 या पद्धतीचा भक्कम पाया ह्याच आयोगाने रचला होता. हे साल आणि आयोगाचं नाव अगदी पक्क लक्षात ठेवा. आता जर आपण पारंपरिक आणि प्राच्य शिक्षणाची तुलना केली तर तुम्हाला एक खूप मोठा फरक जाणवेल. पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल सिस्टममध्ये सगळं कसं ठरलेलं असतं.
एक निश्चित वेळ, ठरलेला अभ्यासक्रम, ठराविक वेळेत होणाऱ्या लेखी परीक्षा आणि मुख्य म्हणजे हे सगळं शिक्षक केंद्रित असतं. या उलट आपण मगाशी पाहिलेलं प्राच्य म्हणजेच ओरिएंटल शिक्षण हे खूप वेगळं होतं. तिथे तोंडी ज्ञानदान होतं, अभ्यासक्रम खूप लवचिक होता आणि फोकस फक्त परीक्षांवर नसून विद्यार्थ्यांच्या मूल्यांवर आणि सर्वांगीण विकासावर होता. हा बेसिक फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण शिक्षणाच्या तिसऱ्या आणि अंतिम आधारस्तंभाकडे येतोय, अपारंपरिक शिक्षण प्रणाली म्हणजेच नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग. ही एक अतिशय लवचिक आणि सध्याच्या काळाची गरज असलेली व्यवस्था आहे. आता देशातल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला रोज कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन शिक्षण घेणं शक्य आहे का? नाही ना. म्हणूनच अपारंपरिक शिक्षण प्रणालीचा उदय झाला. 1985 मध्ये स्थापन झालेलं इग्नू हे याचे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. महिला, ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा नोकरी करणारे व्यावसायिक या सगळ्यांसाठी शिक्षणाचे बंद दरवाजे इग्नूने खऱ्या अर्थाने उघडले. थोडक्यात सांगायचं तर उच्च शिक्षणाचं लोकशाहीकरण करण्याचं मोठं काम या मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाने केलं आहे. जर परीक्षेमध्ये पारंपरिक आणि अपारंपरिक मधील फरक विचारला तर एक सोपं सूत्र किंवा मंत्र कायम लक्षात ठेवा. पारंपरिक शिक्षण हे नेहमी कॅम्पसमध्ये एका निश्चित वेळापत्रकानुसार आणि पदवी मिळवण्यावर केंद्रित असतं. पण अपारंपरिक शिक्षण हे वेळेचे आणि वयाचे बंधन नसलेले असतं. म्हणजे ऑफ कॅम्पस, लवचिक गतीने आणि विद्यार्थ्याच्या सोयीनुसार चालणारं. यात स्व-अध्ययन आणि डिजिटल माध्यमांचा वापर जास्त होतो आणि मुख्य म्हणजे याचा कल कौशल्य आणि रोजगारावर जास्त असतो. पारंपरिक वर्गांच्या 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन अगदी दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातही आता शिक्षणाची गंगा पोचली आहे. हे अनौपचारिक किंवा नॉन फॉर्मल शिक्षणाचे यश आहे. ज्यांची शाळा अर्ध्यातून सुटलीये किंवा जे उपेक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी ही केंद्रे खरोखरच एका आशेचा किरण बनली आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. याची काही नाविन्यपूर्ण उदाहरणं पाहूया. इग्नूची कम्युनिटी कॉलेजेस जी सहयोगी पदवी किंवा असोसिएट डिग्री देतात आणि भारतीय लष्करासाठी सुरू केलेला ज्ञानदीप कार्यक्रम. हे उपक्रम पाहिल्यावर आपल्याला समजतं की अपारंपरिक शिक्षण हे केवळ डिग्रीसाठी नाही तर थेट रोजगार आणि आयुष्यभर नवीन कौशल्य शिकण्याशी कसं घट्ट जोडलेलं आहे. आता ही माहिती जरा गमतीशीर आणि तितकीच महत्त्वाची आहे. अपारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये फक्त नेहमीच्या BA, BCom सारख्या पदव्या नसून काही अत्यंत हटके आणि व्यावसायिक कोर्सेसही असतात. उदाहरणार्थ, कोलकात्यामधील चहा चाखणे म्हणजे टी टेस्टिंग कोर्स, मुंबईतला पेट ग्रूमिंग कोर्स, बडोद्याचं संग्रहालयशास्त्र किंवा म्युझिओलॉजी, अलाहाबादमधील कार्पेट टेक्नॉलॉजी आणि NIDचं खेळणी आणि गेम डिझाईन कोर्स. परीक्षेत जेव्हा असे वेगळे कोर्सेस विचारले जातात तेव्हा आपण गोंधळून जातो. त्यामुळे हे युनिक कोर्सेस आणि त्यांची ठिकाणे नीट ध्यानात ठेवा. बरं, तर आपण सर्व महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले आहेत. आता वळूया ह्या सत्राच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षाभिमुख दृष्टिकोन आणि निष्कर्ष. जे काही आपण शिकलोय ते परीक्षेत कसं अप्लाय करायचं ते पाहूया. चला, तुमची एक छोटीशी टेस्ट घेऊया. समजा परीक्षेत असा प्रश्न आला, कोणती प्रणाली शिक्षकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सक्रिय ऑन कॅम्पस शिक्षणावर भर देते आणि कोणती प्रणाली विद्यार्थ्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या लवचिक ऑफ कॅम्पस स्वगती शिक्षणावर भर देते. आतापर्यंतच्या चर्चेवरून तुम्ही लगेच ओळखलं असेलच, बरोबर? पहिली प्रणाली, जिथे कॅम्पस आणि शिक्षक आहेत, ती आहे पारंपरिक म्हणजेच कन्व्हेन्शनल सिस्टम. आणि दुसरी, जिथे विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकतोय, ती आहे अपारंपरिक सिस्टम. परीक्षेत फक्त हे कीवर्ड शोधायचे आणि योग्य उत्तर टिक करायचं. सध्याच्या चालू घडामोडी आणि धोरणात्मक प्रश्नांसाठी हा मुद्दा अतिशय कळीचा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 हे धोरण नेमकं काय करतंय? तर ते आपल्या प्राचीन प्राच्य शिक्षणातील शहाणपण आणि आधुनिक काळातील अपारंपरिक शिक्षणाची प्रचंड ताकद या दोन्हींचा प्रादेशिक भाषांसोबत अतिशय सुंदर समन्वय साधतंय. जुन्या शिक्षण व्यवस्थेतील जी कठोर आणि लवचिक नसलेली रचना होती ती मोडून काढण्याचा हा एक मोठा आणि सकारात्मक प्रयत्न आहे. थोडक्यात सांगायचं तर समाजाची खरी प्रगती केवळ कौशल्य विकासाशी जोडलेल्या शिक्षणातूनच शक्य आहे. विचार करा, जेव्हा आपल्या प्राचीन ज्ञानाची भक्कम मूल्य, पारंपरिक पदव्यांची शिस्तबद्ध रचना आणि आधुनिक काळातील अपारंपरिक कौशल्य हे तीनही एकत्र येतात, तेव्हा भारतात किती परिपूर्ण आणि शक्तिशाली शैक्षणिक वातावरण तयार होऊ शकेल. या एकाच वाक्यात आजच्या संपूर्ण सत्राचं सार दडले आहे. मला खात्री आहे की आज आपण पाहिलेल्या या सोप्या कन्सेप्ट्स आणि ट्रिक्समुळे युनिट 10 मधील तुमचे मार्क्स पक्के झाले असतील.
तुम्ही नवशिखिया असा किंवा रिपीटर, या संकल्पनांची स्पष्टता तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. मग या नव्या दृष्टिकोनातून जुन्या प्रश्नपत्रिका सोडून पाहणार ना? याच सकारात्मक विचारासह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि परीक्षाभिमुख सत्रात. तोपर्यंत मन लावून अभ्यास करत रहा.